शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चामध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी, सतेज पाटील आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी, मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। आंदोलनाच्या वेळेला रेडा घेऊन जाण्याला पोलिसांनी केला होता मज्जाव। पोलीस बंदोबस्त ठेवायला आम्ही आतंकवादी आहोत का? सरकार आमच्यावर दडपशाही करतेय। राजू शेट्टींची राज्य सरकारवर टीका। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चा। सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। नागेवाडी, भाग्यनगर, माहुली, चिखलहोळ, विटा गावातील ग्रामस्थांची घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। नाशिकच्या जागेवरून उद्या संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची नंदनवन बंगल्यावर बैठक। नाशकात दराडेंच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते रिंगणात। महाजन सामंतांकडून गोकुळ गीतेंच्या मंथरणीचे प्रयत्न। माझी आजही गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू आहे। नाशिकच्या जागेवर सकारात्मक तोडगा निघेल असा मला विश्वास। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर सुरू असलेल्या राड्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आमदार किशोर दराडे आणि गणेश गीते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। नाशिक विधान परिषदेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न। माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर जाहीर माफी मागेन। बाप काढला या गीतेंच्या आरोपावर किशोर दराडे यांची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीतेंचा नकार। मतदारांचा कौल माझ्याकडे असल्यानं मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल। सामंत महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंशी चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाहीत। सकारात्मक निर्णय होईल, गुड न्यूज मिळेल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दरम्यान काल गिरीश महाजन, सामंत, दादा भुसेन सोबत गोकुळ गीते यांची चर्चा झाली। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मंत्रणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्याप पाठिंबा नाही। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याबाबत देवगिरीवर चर्चा। सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा। राजीनामा न देण्यावर इद्रिस नाईकवाडी ठाम असल्याची सूत्रांची माहिती। आमदारकीचा राजीनामा द्या, पुढे संधी देऊ, पक्षाचं आश्वासन, सूत्रांची माहिती। कोकणची जागा बिनविरोध, आता रायगडचा पालकमंत्रीपदाचा शब्द विसरून चालणार नाही। तटकरेंसोबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, गोगावले पालकमंत्री व्हावे अशी आमची इच्छा। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून आम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय घेऊ। सुनील तटकरेंचं वक्तव्य। वारंवार पालकमंत्रीपदाबाबत वक्तव्य करणं योग्य नाही, योग्य ती पूर्तता करण्यात येईल। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर तटकरेंची प्रतिक्रिया। मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला, पण कामाचा नाही। मोदींनी 12 वर्षांमध्ये काय केलं ते पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगावं। पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळावर संजय राऊतांची टीका। पंतप्रधान यापुढेही पंतप्रधान राहतील, यापुढे त्यांच्यासारखा कार्यकाळ पूर्ण करणारा कुणीही नसेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी 1 रुपयाही आपल्या कुटुंबासाठी कमावला नाही। मोदींनी संपत्ती कमवून घरं भरली नाहीत। सरकार आल्यानंतर मातोश्री 2 कुणी बांधलं होतं याचं उत्तर राऊतांनी द्यावं। पंतप्रधान मोदींवर राऊतांनी केलेल्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे लोकांना सांगावं लागेल। उद्धव ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या बैठकीत 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करणं म्हणजे रात्री सूर्य उगवण्यासारखं। पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित होईल तेव्हा इंडिया आघाडी तुटेल। सुधीर मुनगंटीवारांची इंडिया आघाडीवर टीका। मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला, हा आनंदाचा क्षण। मोदींच्या कार्यकाळावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। तर मोदी आणि नेहरूंची बरोबरी होणार नाही। 12 वर्ष पूर्ण झाली, मात्र देशाचे 12 वाजले हे लोकांच्या लक्षात आलंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा। मार्मिकमधून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळलीत, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका। स्तंभलेखक विकास झाडेंकडून महाराष्ट्र काँग्रेसवर टीका। ठाकरे सेना आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादाची शक्यता। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची साप्ताहिक मार्मिकला कायदेशीर नोटीस। मार्मिकच्या विरोधात 2 कोटींचा मानहानीचा दावा। 15 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, विकास ठाकरेंचा इशारा। मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्यामध्ये ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलकांचा विखेंच्या बंगल्यामध्ये ठिय्या। जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा, स्वतंत्र कॉलम न केल्यास देशव्यापी आंदोलन करणार, विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। राज्यसभेसाठी नवनीत राणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर राणांची पोस्ट। मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता आहे,
पदासाठी विचारधारा बदलणार नाही, मी सदैव भाजपचे कार्य प्रामाणिकपणे करत राहणार, नवनीत राणांची पोस्ट. संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना पत्र, राजेश एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा. पत्रामध्ये उल्लेख, राऊतांकडून सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख. माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केली, मंत्रिपद येईल किंवा जाईल याची चिंता केली नाही. प्रदेशाध्यक्ष असताना अवघड जागा जिंकल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. रायगड विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. विधान परिषदेवर दुसऱ्यांदा झालेला विजय अजितदादांना समर्पित. अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतून गायब. BLOनी माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. SIR प्रक्रियेमध्ये नाव हटवल्याचा दत्ता धनकवडे यांचा आरोप. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी. नागपुरातील भाजपचे नगरसेवक उद्यापासून गोवा दौऱ्यावर. 3 दिवस गोव्यामध्ये मुक्काम राहिल्यानंतर मुंबईमध्ये येणार. 15 जूनपासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार. नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करून प्रशिक्षणाला जात आहेत. नागपूरमधील भाजपचे नगरसेवकांच्या गोवा दौऱ्यावर जाण्याच्या शक्यतेवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी, बावनकुळेंची काँग्रेसवर टीका. अकोला शासकीय रुग्णालयामधील अधिकाऱ्यांना बच्चू कडूंनी झापलं. रुग्णांच्या गैरसोयीवरून बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. 2 दिवसांपूर्वी रुग्ण पतीला पाठीवरून नेल्याचा महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. देशात 50-60 वर्ष राजकारणामध्ये काँग्रेसची मक्तेदारी होती. राजकारणामध्ये साधू अंगाला भस्म लावून बसले होते का? संजय राऊतांच्या घोडेबाजारांच्या आरोपावर सदाभाऊ खोत यांची टीका. पुण्यामध्ये आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाला कॉक्रोच जनता पार्टीचं पत्र. पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन चर्चा करून निर्णय घेणार. 11 जूनला पुणे विद्यापीठात अभिजित दिपके आंदोलन करणार. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल. सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून 4 वर. लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार. सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही. उज्ज्वला योजनेसारखा प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीतही सुरू आहे. उज्ज्वला योजनेवरून रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका. श्रीरामपुरात शिंदेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांकडून प्रशांत कहाणेंच्या 4 चाकीवर गोळीबार. वाळू व्यवसायातील टोळी युद्धातून गोळीबार झाल्याचा संशय. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपुरात मनसेचं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात केल्यानं मनसे आक्रमक. विद्यार्थ्यांना याआधी गणवेशासाठी 300 रुपये मिळायचे, आता 240 रुपयांचा निधी. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये कर्जमाफीच्या अटींच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. नगर मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचा एक रास्ता रोको. सांगलीमध्ये शिराळच्या आरळा इथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात. आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित देशमुख आणि बापू भंडारी उपस्थित. आरळा इथल्या अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी नेत्यांसह तरुणावर दाखल गुन्ह्यांच्या विरोधात मोर्चा. मीरा भाईंदर शहरातील तीव्र पाणी टंचाईमुळे सामान्य जनता प्रचंड त्रस्त. प्रशासनाला जागा करण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. टमरेल आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग.